राज्यामध्ये गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मदत आणि पुनर्वसन विभागाची माहिती. शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर गेला. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता. वाटल्यास कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. विजय वडेट्टीवार यांची मागणी. बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या. 18 वर्षापासून वेतन मिळत नसल्याचा तसंच संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. साताऱ्यामधील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था. सरकारनं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा, ग्रामस्थांची मागणी. तर महाराणी ताराराणींच्या समाधीबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून विश्वास व्यक्त. शिर्डीत लूट करणाऱ्या 3 दुकानांना नगरपालिकेकडून टाळं. तर भाविकांची लूट करणाऱ्यांना स्थानिकांनी बहिष्कार घालावा, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. गडचिरोलीमध्ये नक्षल्यांनी पेरून ठेवलेलं स्फोटक साहित्य जप्त. गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये पोलिसांची कारवाई. जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. 21 मार्चला 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार. पीएमपीएमएलला प्रशासनाकडून तुकाराम बीजनिमित्त देहूगावसाठी जादा बसेसचं नियोजन. उद्या देहूगावमध्ये तुकाराम बीजनिमित्त भाविकांची गर्दी होण्याच्या अनुषंगानं निर्णय. कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये विजेच्या कडकडाटासह अचानक पावसाची हजेरी. उन्हाच्या कडाक्यानंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा.